साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। तापमानाचा पारा 42 अंशांवर गेल्याने विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने वीज पुरवठा सतत खंडित होऊ लागला आहे। लाईट सतत ये जा करत असल्याने सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा सोरेगाव पंप हाऊसवरील पंप जळाला। तेथील दुसरा पंप जोडून पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात आला। विद्युत पुरवठा बंद चालू होत असल्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे। त्यामुळे आता शहराचा पाणी पुरवठा 3 ऐवजी पुन्हा 4 दिवसाआड केला जाणार आहे। सध्या उजनीतून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडले आहे, तरी पण उन्हाच्या तडाख्यामुळे शेती पिकांना दररोज पाणी द्यावे लागत आहे। त्यामुळे शेतकरी सिंगल फेजवर कृषी पंप सुरू करून पाणी उपसा करत आहेत। त्यामुळे शेती फिडरवरील लाईट सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत बंद ठेवली जात आहे। यावेळेत अनेक गावे अंधारात आहेत। विजेचा लपंडाव सुरू असल्याने 2 दिवसात 2 वेळा पाकणी जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले। त्यामुळे उजनीतून होणारा पाणी उपसा देखील बंद करावा लागला। जुळे सोलापुरातील MBR वरही विद्युत पुरवठ्याचा परिणाम झाला। दुसरीकडे औस बंधाराही कोरडा पडला आहे। त्यामुळे नियोजनानुसार सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत। या पार्श्वभूमीवर गावठाण भागाचा पाणी पुरवठा पुन्हा 4 दिवसाआड केला जाणार असल्याचे महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले।